गाइस आता माझ्या मोबाईलची चार्जिंग आखी खपलेली, तर मोबाईल घ्यायला गेलेलो. मित्राचा मोबाईल घेतला, विश्वास भैरचा, आदित्य पाटील. मी लेट्स गो. पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. जाम मजा आली. फक्त आता बकासूर यायचा बाकी आहे. बकासूर येणार आहे का नाही काय माहीत नाही. बॅनरमध्ये तर दिसलेला, पण आता काय माहीत, बघू पुढे जाऊन काय होतं आणि काय नाही. आणि चौकात पोचल्या आणि इकडं बघा पायाची अवस्था काय झाली. चप्पली इकडे तिकडे फेकून दिली ती बैलांच्या नादात. नाद आहे नाद. काय एकूणच बोलतोय नाही नाही भारी करतं. बिल्डिंग बघली मी. फुकट बघ आता वडापाव चामतान फुकट ये फुकट लपवत भुका लागल भावा बरंच ना बाबा एक खाऊन दोन काय बोलतो का छोटा सोन्या का. सबस्क्राइब करा, सबस्क्राइब चॅनलला लाईक पण द्या, शेअर पण करा. यावी 15-20 वडापाव खपवल्या नाही यावी. माझ्या उपाधी आता मिसळ भेटले तेव्हा आलं जे आता आलं ते माग वडापाव आलं बा. माग वडापाव द्या सगळं ना आता द्या. घराला बघा गौरी चुमडी आहे. निसा बैलाच्या पुरं थांबायला लागतं ना मग त्याला फोडू घराचा हरण्या घाटाचा किंग. मथुरचा क्रेज सदानंद चौकान. मथुरचा क्रेज बघा. मथुरचा बिंदोडचा बादशाह मथुर. हे 4-5 बाटली ब्लॉगर जरा साईडला ब्लॉगर त्यांना मात्र छत्रपती शिवाजी महाराज. सगळी बैला बघली फक्त रे. आज बकासूर राहिले. बकासूर येणार आहे का माहित नाही. पक्की मजा आली. सगळ्या बैलांना प्रेम, सगळ्या बैलांना.
मजा येतं पक्की. राडा घाबरतो बोलायला. राडा निसर राडा सेम शर्टिंगची फिलिंग येतं. काय काका बरे आहेत ना? कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप चांगलं वाटतं. आल्यासारखं तुम्ही आम्हाला बोलवलं. आम्ही तुमच्या मंडळातर्फे अधिक आभार करतो. काय बरोबर का? बरोबर. भाषण पूर्ण करतो. जय अग्रिकोली. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नहीं सालुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. थँक्यू दादा, थँक्यू. चलो आता आपण ना सॅमॅच्या दोरीला एक रील्स बनवू. रील्स 100%. सो गाईज आता दुर्गाडीला पोहोचलेलं गणेश घाटच्या इथं आणि अर्धे मागे आहेत अर्धे इकडे आहेत आणि खूप मजा आली आणि एक सॅमीदाराच्या जोडीला रील्स बनवली. ती रील्स बघायची असेल तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा. तन्मय म्हात्रे 11 इंस्टाग्रामला जाऊन व्हिजिट करा. तर चला आता आपण जाऊया तिकडे. आज सगळी बैल आली पण अरे भावा त्या बरंच ना कुठे आहे तो? तर चला आता पुढे जाऊ. इकडं बघा फुगा बिगा लागला आणि इकडं आता काय कार्यक्रम होता ते आपण बघू. पुढे जायचा ट्राय करू आपण. बरंच ना. दादा आलेला आहे. जबरदस्त आशा वाजवतो. एक नंबर.
ड्रम वाजवते का? ड्रम वाजव म्हणाला टाकला का? नाही त्याला टेबलला आणि मथुरला समोर समोर दाखवायचं आहे. ठीक आहे. टेबलला मग कवरा टाईट धरून ठेवले त्याला फक्त ना स्वागत आणि सन्मान होत आहे. दर्याची मागणीन सुवर्ण पाटील यांच्यासाठी त्यांचं स्वागत आणि सन्मान एका काही भूमिकांना विनंती करतोय. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुवर्ण पाटील दर्याची नागवीन म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांचं स्वागत. शर्तींचा किंग मथुर नायक झुंजींचा रेबेल बादशाह दोन्ही बिंजोरची वैल्यात बिंजोरची. रश्मी तावरे यांचं स्वागत आणि सन्मान राणी भोईर राणीताई भोईर यांना विनंती करतो. आपण रश्मी तावरे यांचं स्वागत करायचं आहे. स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जात आहे. रेबलला फक्त आवाज द्यायला सांगला. रेबल लगेच आवाज येते. ही का खासियत आहे? एकदा आवाज 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 द्यायला सांग. रेबल आवाज देऊ शकत नाही तो नक्कीच. कारण की ना रेबलला फक्त आवाज दे असं बोललं ना नुसतं अंबारतं. एक नंबर जबरदस्त वाटतं. जशा लावणीला शिट्ट्या वाजवता ना तशा दौलारीन जेव्हा दौला गाईन ना तेव्हा शिट्ट्या वाजवल्या तर बारा व्हाल. बरोबर आहे का? हो बोला. आवाज नाही जोरात लागतं. थोडीशी झलक. कुंडल भरले सोन्या नाण्या कुंडल भरले नितला पाण्या गंगाला उलातून नाद्या वांचे स्नान गंगाला उलातून नाद्या वांचे स्नान उठा उठा घरच्या द्यावा हो अंगोल्या सारा अंगोल्या सारुणी द्यावा हो धोती रण्यासा धोती रण्यासुनी द्यावा हो साना बसावा. माहित ना त्यांचा रवला. आता ऐका अशी पहिले बोलाची का आपला लगीन असल्यावर शंकर पार्वती यायची ना ती कल्याणला महिमला जायची. ईश्वर देऊ पार्वती दोघा कल्याणाला जाती कल्याणाची कोरी कापरा देवांच्या स्नानावर मांडिती. ईश्वर देऊ पार्वती दोघा महिमाला जाती महिमाचा तिला तांदूळ देवांच्या स्थानावर मांडिती. ईश्वर देऊ पार्वती दोघा जेजुरीला जाती जेजुरीचा भंडारा देवांच्या स्थानावर मांडिती. धन्यवाद. असं वाटतं ज्यांचं लगीन नाही झाला पक्का अकावा ज्यांचा झाला असं वाटतं बराच काय गौरी पडतं. या साईडला दर्यादेवाला नारळ अर्पण करतायत आणि यानंतर आपल्याला खाडीचा आणि दर्यादेवाचा म्हणजे समुद्राचा आपल्याला मावरा खायला भेटेल. आणि इथून याच्यानंतर जे मच्छीमार आहेत त्यांना म्हणजे
आतमध्ये जायला म्हणजे मच्छीमार करण्याला काही म्हणजे वादा नसतं, म्हणजे असतं ना काहीतरी बोलतात, मला आता ते शब्द येत नाहीत, ब्लॉग चालू केला म्हणून मला तोंडात शब्द नाही येत आहे, तर तुम्ही समजू शकता आणि तुम्हाला माहिती आहे. तर आजचा असा होता व्लॉग आणि याच्यानंतर आता ब्लॉग आणि एक सांगू का, म्हणजे मी डेली व्लॉग नाही बनवत, म्हणजे डेली तर नाही, आपण जे बनवत होते ते पण नाही बनवत, काय माहीत कुठल्या अवधसं लागलं आपल्या मागं. आय होप सो याच्यानंतर आपण कंटिन्यू करू, नक्कीच आपल्याला कमबॅक वगैरे भेटेल सर्वांना. तर चला हा व्लॉग इथेच एंड करू आणि भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.